साहेब पाहणी दौरा गेल्या एकंदरीत काय काय कसं नियोजन असणार? रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं 12 तारीख ही ऐतिहासिक तारीख आहे. कारण देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेब मंडणगडच्या दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. आणि मी महाराष्ट्र फिरतो त्यामध्ये सगळ्यात ग्रामीण भागामध्ये न्यायालय उभं राहणारं रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली इमारतच आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे की सरन्यायाधीश आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि आपल्या ह्या वास्तूचं उद्घाटन करत आहेत. त्याच्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आता देखील जज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या सगळ्या इमारतीची पाहणी केली. 2 दिवसामध्ये छोटी छोटी जी काही उरलेली कामं आहेत ती देखील पूर्ण होती. आणि 12 तारखेला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दिमागदार पद्धतीनं या वास्तूचं उद्घाटन झालं. सरन्यायाधीश गवई साहेब आहेत, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत, नंतर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, असे स्वतः विद्यमान आमदार आणि जे राज्यमंत्री आहेत योगेश दादा त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली, ते देखील उपस्थित राहणार आहेत. तर मग हा कार्यक्रम नुसता मंडणगडवासियांचा नाही तर या कार्यक्रमाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.